नमस्कार वैभव सरदेसाई सर. नमस्कार. मॅजिक गार्डन आणि प्राचीन कोकण आज सगळ्यात मोठा आनंदाचा भाग म्हणजे त्याला 21 वर्ष पूर्ण झाली. हो 21वा हा वर्धापन दिन आहे आज. हो तर ही सगळी संकल्पना तुम्हाला कशी सुचली, कधी हे सुरू केलं आणि याच्या पाठीमागची तुमची प्रेरणा काय आहे? 2004 साली आपलं प्राचीन कोकण नावाचं म्युझियम चालू झालं. हां मला मुळात आपली संस्कृती आणि कोकण याच्यावर प्रचंड प्रेम आहे. हां आणि कोकणचं पर्यटन वाढत असताना लोकांसमोर पर्यटनाची एक चांगली बाजू गेली पाहिजे, हां पॉझिटिव्ह बाजू गेली पाहिजे असा विचार करून आम्ही पर्यटनामध्ये काम करायला सुरुवात केली. हां आणि गेले 20-21 वर्ष हां पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि हां. निसर्गपूरक पर्यटन हां हा विषय घेऊन आम्ही अनेक उपक्रम राबवतो. त्याच्यापैकीच प्राचीन कोकण म्युझियम आहे, हां मॅजिक गार्डन आहे किंवा मैत्री हँडीक्राफ्ट हा आमचा लाकडी खेळणी बनवण्याचा कारखाना आहे. हां अशा अनेक गोष्टी आम्ही त्या अनुषंगाने करत असतो. हां कोकणात येणाऱ्या माणसाला कोकणचे इतिहास, संस्कृती, परंपरा, कोकणी मनुष्य आणि निसर्ग यांचे एक अनोखे नातं हां. आहे ते उलगडून सांगण्याचा प्रयत्न म्हणजेच आपलं प्राचीन कोकण म्युझियम आहे. पण नेमकं इथेच का चालू केलं ते? अं, का गणपतीपुळे हा त्याचा वेगळा भाग होता म्हणून हां. का असं काही नाही? माझं गाव ऍक्च्युली इथून 70 किलोमीटरवर मोरडे म्हणून आहे. बर. ते अतिशय खेडेगाव आहे. हां आणि त्यावेळेला गावातून बाहेर पडून पहिला डांबरी रस्ता बघण्यासाठी आम्हाला 3 किलोमीटर चालावं लागायचं. बर. एवढं ते खेडेगाव आहे. हां शिक्षण झाल्यानंतर गावात राहून तिथे काही करावं रोजगार निर्मिती संदर्भामध्ये असं फार डोक्यामध्ये होतं. शिक्षण कुठे झालं? माझं शिक्षण देवरुखला झालं. देवरुखला झालं. त्यानुसार मी गावात जाऊन 2 वर्ष प्रयत्नही केले. हं, पण गाव अतिशय दुर्गम असल्यामुळे तिथून कम्युनिकेशन करणं खूप कठीण जायचं. हं, आणि त्याच वेळेला पर्यटन हे कोकणामध्ये वेगानं वाढेल हं. याची मला चाहूल लागली होती, कारण कोकण रेल्वे झाली होती. बर. अशा अनेक गोष्टी त्या अनुषंगाने चालू झाल्या होत्या. तर गणपतीपुळे हे ठिकाण त्यावेळेला असं होतं की अनायासे त्या ठिकाणी टुरिस्ट येतच होते. हां पण त्या ठिकाणी एखादा विचार जर आपल्याला पोहोचवायचा असेल हां. तर ते सगळ्यात महत्वाचं किंवा योग्य ठिकाण आहे असं मला हां वाटलं. हां. पण मग हे निर्मित करायला म्हणजे याची निर्मिती करायला किती वर्ष लागली? प्राचीन कोकण म्युझियम आम्ही केवळ 4 महिन्यामध्ये तयार केलं. हं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळेला वय माझं केवळ 25 होतं. हं, व्यावसायिक अनुभव पाठीशी कुठलाही नव्हता. हं. माझे आई वडील शिक्षक होते, बर. त्यामुळे एक आदर्श वातावरण ते घरी असतं शिक्षकाच्या. हां आणखी अरे बाबा नोकरी कर तीच चांगली आहे हां. असं थोडंसं वातावरण होतं. हां पण माझं निश्चित होतं की मला काहीतरी वेगळं करायचं होतं. हां. त्यामुळे मी आयुष्यात नोकरीसाठी कधी इंटरव्ह्यू दिला नाही, साधा अर्जही केला नाही. वा. आणि मग प्राचीन कोकण करताना फारसं आर्थिक पाठबळ नव्हतं. बर. आम्ही अनेक गोष्टी स्वतः केल्या, अनेक गोष्टी क्रेडिटवर मिळवल्या. आणि आधी काही सामाजिक पार्श्वभूमी असल्यामुळं थोडं सामाजिक क्रेडिटही होतं. म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला स्टॅच्यू हवेत, हं. तर स्टॅच्यू करणाऱ्या व्यक्तीला आम्ही असं म्हटलं की आम्ही तुला आता मटेरियल देतो, हां आम्हाला तू मुदत दे, हां. काही दिवसानंतर मी तुला तुझे जे मजुरीचे किंवा प्रॉफिटचे पैसे असतील ते बर. त्यांनी मला या बेसिसवर वस्तू तयार करून दिल्या. क्या बात आहे. असं अनेकांचं सहकार्य याच्या मागे म्हणजे आपलं चांगुलपण जे आहे त्याचा उपयोग झाला इथे. निश्चित. आणि मग 21 वर्षाचा अनुभव कसा आहे, म्हणजे लोकांचा किती प्रतिसाद आहे आणि तुमच्या पुढच्या कल्पना काय आहेत? 21 वर्षांचा तर अनुभव खूप छान आहे. सुरुवातीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे व्यावसायिक पार्श्वभूमी नसल्यामुळं अनेक अडचणी आल्या. हं. कोकणातला टुरिझमही थोडा स्लो वाढत होता. हां त्यामुळं आमच्याकडे अपेक्षे इतका पर्यटकांचा ओघ येण्यासाठी हां सुरुवातीला 4-5 वर्ष आम्हाला फार मेहनत करावी लागली. हां पण हळूहळू लोकांना जसं प्राचीन कोकण म्युझियम कळायला लागलं हां तसं लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागला आणि लोक आपणहून आमच्याकडे यायला लागली. हां सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्राचीन कोकण म्युझियम बघण्यासाठी आपण गाईड देतो. हां हो गाईड हा कम्प्लिटली फ्री असतो लोकांना, पण हां. तो कंपल्सरी असतो. हां. आम्ही विदाऊट गाईड कोणाला प्राचीन कोकण म्युझियम बघू देत नाही. अरे बापरे. म्हणजे ते सगळं नीट समजावं हा त्याचा उद्देश. त्याच्यामागचा आमचा हेतू असा आहे की लोकांचं मनोरंजन करण्यापेक्षाही हां. त्याच्याबरोबरच हां लोकांना कोकणाविषयीची, आपल्या संस्कृतीविषयीची कल्पना यावी हां हा आमचा हेतू आहे. हां आणि गाईड देणं ही संकल्पना लोकांना एवढी आवडली हां की आज लोक आपणहून सांगतात की आम्हाला गाईडच पाहिजे कंपल्सरी. आणि मग गाईड बरोबर ते मॅजिक गार्डन प्राचीन कोकण पाहतात. हां. आमचे गाईड मराठीमध्ये, हिंदीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आलेल्या पर्यटकांना कोकणची माहिती देतात. आणि हे मॅजिक गार्डन आणि कोकण संस्कृती हे 2 वेगळे भाग काय आहेत, म्हणजे ते त्याच्या पाठीमागे काय कल्पना आहे? मगाशी मी जसं म्हटलं की आपला हेतू
हा निसर्गपूर्वक पर्यटन हा, हा आहे. हा, त्यामुळे गेल्या 20-21 वर्षामध्ये हा, आम्ही अनेक संकल्पना अशा राबवल्या हा, की ज्या निसर्गपूरक आहेत. हा. त्याचाच एक भाग म्हणजे मॅजिक गार्डन आहे. अच्छा. हा. आपण अनेक ठिकाणी गेल्यानंतर, उदाहरणार्थ काश्मीरला गेल्यानंतर तिथलं सफरचंदाची बाग बघायला जातो हा, किंवा उटीला गेलो की चहाचे मळे बघायला जातो. हा. पण कोकणात असं अजूनही होत नाही की लोक आंब्याची बाग बघायला गेले, काजूची बाग बघायला गेले. हे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. Yes. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की एकदा आंब्याचं पीक आपल्याला मिळाल्यानंतर पुढचे 11 महिने आंब्याची जागा ही रिकामीच असते. बरोबर आहे. त्याचा मेंटेनन्सचा खर्च तर चालू असतो हो. आणि दिवसेंदिवस वाढणारी मजुरी, वाढणारे खतं आणि औषधांचे खर्च, हम्म. त्यामुळे आंब्याची प्रोडक्शन कॉस्ट वाढत जाते. त्याचा परिणाम असा आहे की आंब्याच्या बागा नुकसानीत चालल्यात हा, लोकांना. हा. लोकं त्याच्यापासून पुन्हा दूर चालली. हा, तर आम्ही असा प्रयत्न केला या एका माध्यमातून, हा प्रयोग आहे आमचा, हा. की आंब्याच्या बागेमध्ये लोकांना अजून एक मनोरंजन आणि ते थोडं वेगळ्या पद्धतीने, वा. जे लोकांना एरवी 3D थिएटर असेल, मिरर मेज असेल किंवा हॉरर हाऊस असेल, अशा अनेक गोष्टी आपल्याकडे ज्या इथे आहेत त्या केवळ मॉलमध्ये बघायला मिळतात. लोकांना या इथे निसर्गाच्या सानिध्यात बघायला हो. मिळतात. वा. म्हणजे किती सुंदर संकल्पना आहे हो. की चारी बाजूला हिरवगार आंब्याची राई आहे, गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये 3D थिएटर आहे आणि आपण एन्जॉय करतो. हा सगळा परिसर किती एकर आहे? काय? प्राचीन कोकण म्युझियम 3 एकरवर आहे. हा, मॅजिक गार्डन 2 एकरवर आहे हा. आणि आपलं स्वतंत्र पार्किंग 1 एकरचं आहे. आणि टोटल 6 एकर जागा. याच्या पुढे वाढवण्यासाठी तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत? अं, आता 21 वर्ष झाली आहेत, हो हळूहळू 25 वर्ष होतील, म्हणजे हो. होणारच आहेत, त्याच्यात काही हो. प्रश्न नाही. तर अं, मग नवीन काय करण्याची काय सुधारणा आहे का, यातच काही नवीन करायचंय तुम्हाला अजून? आपण दरवर्षी काही ना काही नवीन करतोच. दरवर्षी आपण एका नवीन प्रोजेक्टवर काम करतो. हं. हे गणपतीपुळ्यातली पहिली स्पीडबोट आपण आणली, हो. गणपतीपुळ्यातलं पहिलं पॅरासेलिंगचा प्रोजेक्ट आपण केला. क्या बात आहे. तसं आता माझं जे गाव आहे मोरडे म्हणून, हा. तिथे आपण 12 ते 13 एकर जागेवर नैसर्गिक जंगल डेव्हलप करतो. बर.